ठीक है भैया, रोज आते गए। क्या बात। डे 5 आम्ही न आंघोळ करता निघतोय आता, कारण आम्हाला हे हॉटेल एवढं आवडलं नाही. सेम ड्रेस. डे 5 आम्ही ॲक्च्युली तिथनं 10-11 वाजता निघालो. आंघोळ वगैरे काही केलं नाही, कारण तिथलं हॉटेल आम्हाला इतकं आवडलं नाही. आम्ही दुसरं बुक केलेलं भीमतालजवळ, भीमतालचा लेक समोर, आणि त्या प्रॉपर्टीचा व्ह्यू, आणि प्रॉपर्टी पण खूप छान आहे, मी दाखवतो. हे इथून रूम्स आहे. इथे फक्त रिसेप्शन आहे, पार्किंग लांब आहे इथनं, आणि इथे फक्त रिसेप्शन आहे. रिसेप्शन पण मी तुम्हाला दाखवतो. सुंदर दिसतं, एकदम सुंदर. आता ते लगेच कॅरी करतील, रूम्स मध्ये जाऊ, थोडं सेटल होऊ, गाडी चार्जिंगला लावून येईल, आणि मग थोडं इथे फिरू. पूर्ण दाखवतो मी, बट इथनं एंट्री आहे, आणि हा असा रूम्सची जागा. हे तर काहीच नाही, व्ह्यू बघा. गाडीची रेंज आहे आता किती, 80 किलोमीटर. ठीक आहे, आणि आम्हाला इथे फिरायचं, आणि हिली एरिया आहे, त्यात चार्जिंग खूप पटापट उतरते. आणि आमची एक चूक झाली की आम्ही भीमतल नाही, हल्द्वानीलाच चार्ज करून यायला पाहिजे होतं. बट म्हटलं इथे आहे चार्जर तर इथे करू. इथे एक सापडलंय फन हॉटेल म्हणून, तिथला रस्ता डेंजर आहे, मजा आली पण. पण ते खूप स्लो चार्जर आहे. जाताना आम्ही तुम्हाला दाखवायचा ट्राय करू तो रस्ता परत. फक्त एक आता इथे प्लस पॉइंट हा आहे की जाताना हे उतार, त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो की रिजन झाल्यामुळे 80 किंवा फार फार तर 75 पर्यंत होईल, त्यापेक्षा खालती. तरी पण आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट त्या एस्थेटिक हॉटेल्सला पोहोचल्यावर दाखवतो की किती किलोमीटर झाले, आणि आता पण दाखवतो की किती. येस, किती आहे, किती झालं ते लावलं ना फ्लॅप. डन. 80 किलोमीटर्सची रेंज आहे आता आम्ही चाललोय खाली.
फक्त एक गाडी जाईल एवढी जागा आहे. बस. आम्ही खाली उतरलोय 86. आम्ही खाली उतरलोय 80%चा आता 86% झाला. 80चं नाही किलोमीटर. सॉरी 80 किलोमीटर्सची रेंज आता 86 किलोमीटर्सची झाली आहे. त्याच्यामुळे आम्हाला नॅचरल 6% चार्जिंग मिळालंय आणि बाकीचं चार्जिंग करायला आम्ही आता चाललोय. आणि हा आहे भीमताल लेक, ज्याचा आमच्या हॉटेलकडनं पण व्ह्यू आहे. आणि आता हा जो रोड आहे हा कैची धामवालाच रोड आहे. इकडे एक दो ॲस्थेटिक हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणून आहे. भाई याची मजा संध्याकाळीच आहे. काय आहे याची याची मजा संध्याकाळीच आहे. येस. आणि ते आता जे धुकं आलं आहे, लिटिल दव, ते थोडासा गारवा त्या वाऱ्यात, काय मस्त वाटतंय. पण इथले रस्ते खूप नॅरो आहे, तर जर का कधी तुम्ही आले तर खूप हळू चालवा. आणि काही घाई नाही आपल्याला. ज्यांना जायचंय पुढे जाऊ द्या, ओव्हरटेक करायचंय करू द्या, आपण आरामात जाऊ. 4 तास गेले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जीव आहे, जीव राहणार. थोडासा ट्रॅफिक असलेला रोड आहे, कारण ह्या ट्रॅफिकला गाई लीड करतायत. सो त्यांच्या स्पीडला मॅच करून बाकी सगळेजण चालतायत. आणि हे हिमाचल मधली टोपी घालून काका बसले आहेत. नगरपालिका भीमताल में आपका स्वागत है. कालपर्यंत या रस्त्यावर आम्ही जिथनं जातोय तिथे सगळ्या रील्स मध्ये सांगत होते की पाऊस पडतोय, मग पाणी साठलंय, खूप ट्रॅफिक आहे. पण आता नो ट्रॅफिक, ओनली ऊन, ब्युटिफुल वेदर. लागना पडेगा. चार्जिंग पॉइंटवर आलोय, पण इथे लाईट नाहीये आणि रेंज फक्त 80 किलोमीटर. ते म्हणताय की भीमतालमध्ये लाईटचा काय इश्यू एवढा होत नाही, 15 मिनिटात परत येऊन जाईल. बट व्ह्यू बघा. मस्त व्ह्यू आहे, कमी चार्ज आहे, प्लस फास्ट चार्जिंग आहे. 21 रुपीज काहीतरी, जे आम्हाला आता फन मध्ये मिळालेलं ते 7 किलोवॅटचं होतं. म्हणजे तिथे 10-11 तास लागले असते. ते म्हटले की तुम्ही एवढा वेळ इथे पार्क नाही करू शकत, मग 1 तासात तिथे 50 किलोमीटर वाढवण्यापेक्षा इथे 1 तासात आपण 250 किलोमीटर वाढवून घेऊ आणि मग जाऊ, असं मला वाटलं. आता 15 मिनिट थांबू. 15 मिनिटात जर का लाईट नाही आली तर 80 किलोमीटरची रेंज आहे. गाडी पार्किंगला लावून टाकू आणि जर का कुठे जायचं झालं तर बाईक रेंटवर घेऊ आणि मग रात्री आरामात येऊन 1-1.5 तास चार्ज करू, मस्त एन्जॉय करू व्ह्यू, आणि मग लोकेशनवर जाऊन सकाळी मग मंदिर. आज तर नाही होणार मंदिर. चार्जिंगला लावले आणि आम्ही वॉक करतो. चार्जिंग लोकेशनच्या जवळच होतं, म्हटलं बघू जाऊन. 68% झाली पण आहे. आता ॲटलिस्ट 90 तरी करून टाकतो. 90-95.
क्योंकि वो ये असल में क्या है ना, गवर्नमेंट मैप में नहीं है टूल। हाँ हाँ, वही हम देख रहे थे तो म्यूजियम दिखा, मैंने बोला चलो म्यूजियम में जाते हैं। हमने उसको गूगल में डाला था, अपने होटल डाला था। अच्छा अच्छा, तो उसमें भी हम रिव्यूज अगर हो तो ऑप्शन डाल सकते हैं। टूरिज्म मैप में नहीं है कुछ इलाके। हाँ तो उत्तराखंड के ना, हाँ, ये भी पुणे में ही है तो हमको। अच्छा नहीं, ये तो उनसे कलेक्शन में है। अच्छा, कलेक्शन में। ये एडमोनिस्ट की गीता, ओह ये डिक्शनरी, अच्छा ये 1 सेंचुरी ओल्ड बुक्स। अच्छा, सर ये उन्होंने हमारा बिजनेस दिखाई, यहाँ से चले हम लोग। हाँ ये एमोनाइट्स फॉसिल्स, मैविन फॉसिल्स, या 150 मिलियन ओल्ड। 150 मिलियन। हाँ जी, या प्लांट फॉसिल 60 मिलियन ओल्ड। उत्तराखंड का ही कलेक्शन है सर ये। 15 करोड़ वर्ष पुराना। हाँ जी, जो हमारा हिमालय निकला ना, हाँ 15 करोड़ साल पहले निकला, उस अच्छा, टाइम की स्टार्टिंग की। अरे बाप रे। उसके बाद ये प्लांट फॉसिल 60 मिलियन ओल्ड। ये पूरा वुड था ही। हम्म, फिर ये स्टोन एज के टूल्स आ गए थे ये 5 लाख ईयर ओल्ड। अच्छा ये 5 लाख ईयर ओल्ड। भैया, ये आपके भीमबेटका साइड के, हाँ भीमबेटका के अच्छा का ये कार्बन डेटिंग है। ये 1 लाख, ये 50,000। अच्छा, ये सर नहीं कलेक्ट किए हुए थे, ये सब उनका एक्स। कलेक्शन है। हाँ अच्छा। ये इतना बड़ा भी छोटा भी छोटा। इसके बाद माइक्रो टूल्स आ गए थे, ये ब्लेड, और माइक्रो टूल्स। ये हड़प्पा व्यंजन, हाँ हाँ हाँ, हड़प्पा सिविलाइजेशन का। ये काले व्यंजन हाँ 8,000 है वो। बाप रे। यहाँ देखिए और चेंज आ गया, एकदम पॉइंटेड बनने लगे थे हाँ न्यूलिथिक टाइम। ये। इसके बाद मेटल आया ना, हाँ ये इसमें आपका टेराकोटा आ गई, पुरानी ईंटें आ गई, हम्म, उत्तराखंड की पॉटरी आ गई। और ये मीटोराइट्स है। मीटरऑइड से। हाँ, उल्का पिंड जो बोलते हैं हम लोग, जो आसमान से तारे गिरते हैं। हाँ वो है। जो हमारे महाराष्ट्र में भी हुआ है जी जी उनका पास, वहाँ पे लोणार नाम है वो जगह का। जी। वहाँ पे बहुत बड़ा सरोवर बना है उनका की वजह से। ये कोंकण की जोशी हुई। हाँ हाँ हाँ, ये भी सर पुरानी ईंटें हैं सर। अच्छा ये भिंडा लेक से कवर करी है। अच्छा। ओके। उस समय कोई साके अंदर तो कंडी टाइप के मारते थे, हाँ। उसमें निकाल के गए थे। और ये माउंट तो ये उत्तराखंड में है, अच्छा ये चाइना और इंडिया के बॉर्डर पे है। अच्छा ये देखिए 19 उसमें देखिए पूरा बनता था, 1990 में। पूरा है वो बनता था। अच्छा ये ओम बनता पता था। है, हाँ, वो- ये 2000 का है। वो 10 का स्थिति आ गई, पूरा पिघलते जा रहा है। हाँ। पहले 12 मास बना रहता था, अच्छा, और जाड़ों में बनता है। और ये फोटो निकाला है, चित्र बनाया हुआ है। ये चित्र बना है, ये फोटो। ये ये फोटो फोटो। ओम बन रखे हो, क्लियर ओम है। इस तो है। ये इंडिया चाइना बॉर्डर पे है। हाँ जी। अच्छा, ये मतलब अरुणाचल के पास तो मैं। ये है ना, ये उत्तराखंड में, अच्छा, उत्तराखंड में ही। अच्छा डिस्ट्रिक्ट पिथौरागढ़। अच्छा हाँ हाँ, हाँ। ये हमारा आयुर्वेदिक टूल्स आ गए। अच्छा ये क्या डिजाइन हाँ, ये ब्लॉक पेंटिंग। डाइन। तो यहाँ कहाँ रुके आप अपने होटल? हम रुके हैं रोज पिंच। अच्छा अच्छा अच्छा। तो ये गोमो, अच्छा बाहर से अंदर घूमो है, बाहर से वो है वो मट्टी। हाँ तो इस पे वो रखते थे, अनाज स्टोर करते थे, गेहूं का नाम है। तो इस पे एयरटाइट बंद करके ऐसे इस पर बेकार अंदर यहाँ मिलता था। अब तो सल्फाइड डाल के करने को तो बस। हाँ, खाने भी है। द रीसेंट पास। ये आपकी यासी का, ये तो आपकी के होंगे रेन गोडक। वॉकमैन, ट्रांजिस्टर, फोन्स, सगळे इलेक्ट्रॉनिक। इलेक्ट्रॉनिक म्यूजियम बनाने का हमारा प्रोग्राम था, अच्छा सामान सब।
स्टॅम्प पेपर आहे ईस्ट इंडिया कंपनी विक्टोरिया एक आना दो आने असल ब्रिटिश टाइम में एक तो ये था कि जो स्टैम्प पेपर लेके OOTD, let's go. रेडिओ आम्ही आता निघालोय. भीमताल थोडं एक्सप्लोर करू. आता वाजले आय गेस 5. बोटिंग वगैरे आहे. अजून इथे मंदिर आहे, टेम्पल आहे, त्या गोष्टी विजिट करू आणि मग खाऊ काहीतरी. इथलं स्पेशल आहे उत्तराखंडचं मोमोज. तर इथले मोमोज पण आम्ही ट्राय करणार. हा व्ह्यू मला खूप आवडतोय बघा. अद्रक टाकायचं थोडं ते जसं बनवतील इथे बोटिंग करणार. बोटिंग हे बघा, हे पण आमचा प्रिमाइसेस या हॉटेलचा आणि हा सेकंड फ्लोअर आहे. बोटिंग इथे इज ब्रेक लाव मॅडम. चिल मी उतरू शकते. माझे पाय पण येतात भयंकर. ब्लॉक मध्ये टाकायचं हे ब्लॉगची सुरुवातला जर का कोणी असं बोललं तर मी काय करू सांगा. heavy traffic. Please come and join us. ए सूरज, सांग बरं का मला तुझं झालं की. Yes, sir. ऐक, काय सेक्सी व्ह्यू आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा एवढं फॉग नव्हतं, एवढं धुकं नव्हतं, आणि जसं आलो तसं डायरेक्ट लेकला चिटकलंय धुकं. कोहरा म्हणते कोहरा. कोहरा ही कोहरा होगा. आणि आम्ही पत्र्यावाली बोट घेतली. म्हणजे आम्ही पत्र्यावाली बोट घेतली म्हणजे पाऊस आला तर सेफ. फ्युचर प्लॅनिंग. मी पॅडल मारले. काय करतोय बरं. नीरज वळव इकडे. बस आम्ही टर्न मार, टर्न यू टर्न. युटर्न तिथे जायचं आपल्याला आणि तिथून उडी मारायची. उलट मारताच येत नाही ते पाय. असं कसं रोटेशन करू उलटे. सरळ मारू का सरळ मारू. अगदी फर्स्ट क्लास नाके आहे. मग आता तू बोल. आपल्या हॉटेल दिसलं. 5 मिनिटात, 5 पण नाही 15 मिनिटात आम्हाला कळालं की नाही होणार आहे आमच्याकडनं. नीजच्या वरचे माझे लेग्स मस्त पंप झालेले. थंडी काहीच नाही भाई. थंडी नाहीच आहे. काहीच नाही थंडी. एकदम मस्त वातावरण आहे. एकदम मस्त. तिकडे जायचं. तिकडेच जायचंय आपल्याला. मोमोज साठी पण त्याच्यासाठी पण. मोमोज साठी सर्व जायचं. कुठले मोमोज तुम्ही शोधले.
आतापर्यंत पूर्ण व्हाईट दिसत होता लेक, आता बघा. तुबीज रेस्टॉरंट कॅफे सगळे इथे आलो आम्ही. रेटिंग आणि ते छान होतं. आमच्या घरापासून म्हणजे आमच्या स्टे पासून हे फक्त 7 किलोमीटरवर होत, बट अर्धा तास लागला तरी पण. इथे ऑलमोस्ट प्रत्येक कॅफे और रेस्टॉरंट समोर पार्किंग आहे. टेन्शन नाही. सुंदर रूफटॉप. जेवण खूप छान होतं. जेवण म्हणजे एक फ्राईड राईस आणि नूडल्स खूप छान होतं. सिनिक एकदम मस्त. व्ह्यू पण छान आहे, ठेवलं पण छान आहे आणि जास्त ऑइली पण नव्हतं. मस्त. मोस्ट रेकमेंडेड. येस. सुपर मोस्ट रेकमेंडेड. कधी पण आले भीमतलला इथे येऊनच जा. माझ्या फोन थोडा चहा टाइम आफ्टर फूड. जिंजर लेमन हनी. नाही. हा 9 वाजले. झोप येते, खूप झोप येते. आता आम्ही निघालोय ना. जिंजर लेमन आणि टी मस्त पिला, सगळ्यांनी पिला. म्हणजे कसं की इथे थोडासा गारवा आत्ता वाटतोय. रात्री मे बी अजून वाढेल, पण दिवसा तर काहीच नव्हतं इथे. तर प्रत्येक काय म्हणतात त्याला वेदर आलेला. सकाळी म्हणजे दुपारी ऊन पण होतं, नंतर धुकं पण आलं, नंतर ड्यू पण आला, मग थंडी पण वाजते. आता वाजते म्हणजे वाजू शकते. म्हणून सेफ साईड जिंजर लेमन आणि टी आणि 3-2-3. भाई ओमे हा स्टे मला आपल्या सगळ्या स्टे मधला हा स्टे सगळ्या स्टे मधला मला खूप आवडला है ना. कारण व्ह्यू पण आहे छान, क्लीन पण आहे, प्लस बसायला जागा आहे आणि नेचर बाईस एक नंबर. नेचरने तर खरंच मजा आली. एक नंबर. खूप मजा आली. बोटिंग एक्सपिरियन्स पण छान होता. बोटिंग ने तर चांगले तोडले, तू तर चुपच बस. दिले होते. कम्युनिकेट करत पायरन नाही बाई. ए कुठे चाललं त्या? तिथनं पायऱ्या आहेत का खाली?